मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण फणसाच्या आणि रामफळाची लागवड करणार आहोत. तर बरेच जण मला विचारतात, तुझी पद्धत कशी आहे झाडं लावण्याची, कोणती खतं वापरतोस. तर आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मी कोणती खतं वापरतो, लागवड करण्याची पद्धत कशी आहे. तर मी 1 महिन्यापूर्वी इथं खड्डा केला होता 2x2चा. त्याच्यामध्ये शेणखत टाकलं होतं, जे 1 वर्षापूर्वीचं होतं. आणि आता मी या फणसाची लागवड या खड्ड्यामध्ये करणार आहोत. त्याच्यासाठी मी सिंगल सुपर फॉस्फेट आणलेलं आहे, हे बघा. तर हे मी 200 ग्राम एका झाडाला टाकणार आहे. आणि सिटॉक्स पावडर आहे, डस्टिंग पावडर. तर ती आपल्या कीटकनाशक म्हणजे वाळवी वगैरे किंवा मुंग्या लागू नये म्हणून त्याच्यासाठी मी टाकणार आहे. तरी अंदाजे ही 50 ग्रॅम वगैरे टाकेल. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये निंबोळी पेंट टाकणार आहे. तर निंबोळी पेंट 1 किलो टाकणार आहे. ही 1 किलो निंबोळी पेंट आहे. आता याच्यामध्ये ऑलरेडी शेणखत टाकलं होतं, तर याला फक्त मी थोडंसं उकरून, हे बघा, हे आपल्या शेतामध्ये ना ही गांडूळं राहणं फार गरजेचं आहे. हे माती सुपीक करतात. तुम्ही जर रासायनिक खताचा वापर जास्त केला तर ते गांडूळ राहणार नाही. तर ही आपली झाड लावण्याची पद्धत. तर मी शेणखताचा वापर जास्त करतो. फक्त पहिल्या वर्षी झाडाच्या प्राथमिक वाढीसाठी मी सिंगल सुपर फॉस्फेट टाकलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही रासायनिक खताचा वापर करू शकता, परंतु माझा कल आहे की फक्त सेंद्रिय खतांचा वापर करावा. फक्त पहिल्या वर्षी मी हे 200 ग्राम अंदाजे सिंगल सुपर फॉस्फेट टाकलेलं आहे. माझ्या जुन्या झाडांनासुद्धा मी पहिल्या वर्षीच 200 ग्राम प्रति झाड सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं होतं. त्याच्यानंतर दोन्ही वर्ष मी फक्त शेणखताचा वापर केलेला आहे. परंतु माझ्या झाडांची वाढ चांगली आहे. तुम्ही माझे अन्य व्हिडिओ बघू शकता. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.